स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत रिप्रोडक्शन इन अ प्लांट. ओके, दॅट इज अ लोअर अँड हायर प्लांट. या चॅप्टरचा पार्ट सेकंड आपण शिकणार आहोत, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. या पॉईंटमध्ये आपण लास्ट लेक्चरला सेक्शुअल रिप्रोडक्शन पर्यंत शिकलेलो होतो पार्ट फर्स्टमध्ये. आता पार्ट सेकंडमध्ये आपण काय शिकणार आहोत तर अँड्रोशियम. ओके, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जे पण एखादं फ्लॉवर, फॉर सपोज मी एक्झाम्पल तुम्हाला इथे फ्लॉवर दाखवतो. ओके, आता हे सपोज मी एक प्रकारचं फ्लॉवर काढलेलं आहे. ओके, आणि या फ्लॉवरमधले जर का आपण पार्ट्स पाहायला गेलो तर या फ्लॉवरमध्ये पार्ट्स असतात. सगळ्यात हा सेंटरचा जो असतो, ओके, त्याला आपण काय म्हणतो स्टिग्मा. हा जो स्टिग्मा नाही, आपण त्याला गायनोशियम म्हणतो. आणि त्या गायनोशियमचा पार्ट्स पडतात, जसं की हा अप्पर पार्ट, हा मिडल पार्ट आणि हा लोअर पार्ट. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी स्टाईल, स्टिग्मा. आता हा झाला गायनोशियमचा पार्ट. पण आपण शिकणार का आहोत तर अँड्रोशियम. मग अँड्रोशियम नक्की कुठे असतात तर या फ्लॉवरच्या या साईडला, हे जे पण ब्ल्यू कलरमध्ये मी जे पॉईंट काढतोय त्या पॉईंटला काय म्हणलेलं आहे त्यांनी अँड्रोशियम. मी ते ॲक्च्युली तुम्हाला रफ डायग्राम दाखवतोय मुद्दामून. ओके, सो याच्यामधून तुम्हाला एक फक्त लक्ष द्यावं की अँड्रोशियम म्हणजेच काय आहे तर हा जो ब्ल्यू कलरचा पार्ट आहे त्याला आपण म्हणायचं अँड्रोशियम. तर हा अँड्रोशियम जो पण आहे त्याचे सुद्धा पार्ट्स पडतात. ते आता आपण स्टेप बाय स्टेप लर्न करणार आहोत. ओके, सो लेट्स वी लर्न अँड्रोशियम. आपण आता फर्स्ट अँड्रोशियम लर्न करणार आहे. तुमच्या सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अँड्रोशियम हा एक मेल ऑर्गन आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे फ्लॉवरमधला. आता मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असे दोन ऑर्गन कोणत्याही फ्लॉवरमध्ये असतात हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. जर का फ्लॉवरमधला हा मधला सेंटरचा जर का आपण पार्ट पाहिला तर मग हा सेंटरचा पार्ट कोण आहे फिमेल म्हणजेच स्त्री. ओके, आणि जर का हा बाजूचा ब्ल्यू कलरचा पार्ट जर का पाहिला तर हा आहे मेल म्हणजेच पुरुष. मग हा जो बाजूचा पार्ट आहे त्याला म्हणतात अँड्रोशियम आणि हा जो मधला पार्ट आहे त्याला म्हणतात गायनोशियम. मग आपल्याला या लेक्चरमध्ये अँड्रोशियम बद्दल शिकायचं आहे. तर चला आपण सुरुवात करूया. अँड्रोशियम बद्दल शिकताना सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला अँड्रोशियमची डेफिनेशन सांगायची. व्हॉट डू यू मीन बाय अँड्रोशियम? ओके, सो हिअर आर अँड्रोशियम इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह व्होरल ऑफ फ्लॉवर. अँड्रोशियम हा कोण आहे? फ्लॉवरचा मेल रिप्रोडक्टिव्ह व्होरल आहे. ह्याच्यातला मेल हा पॉइंट सर्वात महत्वाचा. मेल म्हणजे पुरुष. ओके, दुसरं, आता हा मेल पार्ट आहे म्हणजेच जो पण मेल गॅमेट्स किंवा मेल पार्ट जर का फ्लॉवरला डोनेट कोण करणार असतो तर तो हा अँड्रोशियम तयार करणार असतो. आता ह्याच्यानंतरचा जर का आपण दुसरा पॉईंट पाहिला तर अँड्रोशियमच्या नंतर त्याच्यामध्ये सब पॉईंट पडतो. तो काय आहे बाळांनो तर तो आहे स्टामेन. स्टामेन म्हणजे काय तर तुमच्या सगळ्यांना मी फर्स्ट लेक्चरला सांगितलेलं आहे की जे पण आपली बायोलॉजी आहे ती सगळी बायोलॉजी ग्रीक भाषेमध्ये, इंग्लिशमध्येही नाही आणि तुमच्या मराठीमध्ये पण नाही. मग ती आहे कशामध्ये? ग्रीक भाषेमध्ये. सो असे काही ग्रीक वर्ड्स तुम्हाला पूर्ण लेक्चरमध्ये येतील. मी त्याचे तुम्हाला मिनिंग सांगेल. तुम्ही सगळ्यांनी ते मिनिंग नोट डाऊन करून घ्यायचे. ओके, सो हिअर आर स्टामेन. हा एक नवीन वर्ड आहे, STAMEN. स्टामेन ह्याच्या नावामध्येच मेन आहे, MEN. मेन म्हणजेच काय? पुरुष. स्टामेन, STAMEN. स्टामेन म्हणजेच काय? जर का सपोज तुम्ही सगळ्यांनी इथे नीट पहा, इथे अँड्रोशियम हे सगळे किती आहेत? 1 2 3 4 असे बंचमध्ये जर का मेल असले तर त्याला अँड्रोशियम म्हणतात. ओके, आणि तोच जर का एकटा सिंगल असेल, कसा असेल बाळांनो? तो एकटा सिंगल सेपरेटली आपण जर का स्टडी करत असो, ओके, दॅट इज सपोज आता हा बाळांनो मी एकटा सिंगल काढलेला आहे तर मग याला काय म्हणायचं? स्टामेन, एकट्याला. ओके, सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का सगळेजण फ्रेंड्स एकत्र ग्रुपमध्ये असाल तर तुमच्या सगळ्यांना काय म्हणतात? ग्रुप. पण तुम्ही जर का एकटा असेल तर तुम्हाला काय म्हणतात? तो एक मुलगा. हो की नाही? एकटा सिंगल असेल तर तिथे पण तेच आहे. जर का सिंगल असेल तर त्याला म्हणायचं स्टामेन. स्टामेन मीन्स इंडिव्हिज्युअल मेंबर म्हणजे एकटाच मेंबर ऑफ अँड्रोशियम. आता ह्याच्यानंतर पुढचा जो पण पॉईंट आहे ते आहेत काय बाळांनो तर याचे टाइप्स. ओके, सो लेट्स वी लर्न पार्ट्स ऑफ अँड्रोशियम. ओके, आता बाळांनो आपण पार्ट्स ऑफ अँड्रोशियम लर्न करूया. पार्ट्स ऑफ अँड्रोशियम. आता अँड्रोशियमचे सुद्धा काही पार्ट्स पडतात. तर ते पार्ट्स कोणकोणते आहेत? त्याचे एकूण 3 पार्ट पडतात. चला मी तुमच्या सगळ्यांना सांगतो अँड्रोशियमचे 3 पार्ट. ओके, सगळ्यांनी फोकस करा. ज्यावेळेस सुद्धा आपण अँड्रोशियमचे 3 पार्ट पाहतो, ओके, त्यावेळेस त्या 3 पार्टमध्ये आता फॉर एक्झाम्पल मी इथे दाखवते बघा, हा आहे एक अँड्रोशियम. ओके, आणि इथे त्याचा हा अप्पर पार्ट आहे. ओके,
सो अँड्रोशियम आहे ना बाळांनो, ह्याचे हे जे पण पार्ट्स पडतात ते मी तुम्हाला लेबल्डने दाखवतो. अँड्रोशियमचा हा सगळ्यात पहिला पार्ट आहे. ओके, हा अप्पर, याचं नाव आहे अँथर, ANTHER, अँथर. ओके, त्यानंतर ही जी पण एक लाईन आहे, ओके, त्याला काय म्हणतात बाळांनो, फिलामेंट. फिलामेंट. ओके, अँथर आणि फिलामेंट. पण अजून एक त्याचा पार्ट पडतो, तो म्हणजेच इथला, की जिथे अँथर आणि फिलामेंट एकमेकांना जॉईंट असतात, तो पार्ट, त्या पार्टला म्हणतात कनेक्टिव्ह. काय म्हणतात बाळांनो, कनेक्टिव्ह. सो अशा प्रकारे बाळांनो अँथरचे कोण 3 पार्ट पडतात, ते तिन्ही पार्ट मी ते तुम्हाला लिहून दाखवतो. सगळ्यात फर्स्ट पार्ट कोणता आहे बाळांनो, सो द फर्स्ट पार्ट इज अँथर, त्यानंतर मग कनेक्टिव्ह, अँड द लास्ट इज फिलामेंट. शेवटचं कोणतं आहे, फिलामेंट. ओके, सो असे अँड्रोशियमचे बाळांनो एकूण 3 पार्ट्स पडतात. आता हे जे पण तिन्ही पार्ट्स झाले ते झाले एक प्रकारचं बाळांनो त्याची आउटर इन्फॉर्मेशन. पण बाळांनो ह्याच्यामधला मेन रिप्रोडक्टिव्ह पार्ट जर का कुठला असेल तर तो असतो हा अप्पर पार्ट. यालाच बाळांनो काय म्हणले आपण, अँथर. ओके, सो बाळांनो आता इथून पुढे आपण लर्न करणार आहोत स्ट्रक्चर ऑफ अँथर. ओके, आता स्ट्रक्चर ऑफ अँथर बद्दल शिकत असताना थोडक्यामध्ये मी इन्फॉर्मेशन देतो, सगळ्यांनी डीपली फोकस करा. ओके, सो लेट्स वी लर्न स्ट्रक्चर ऑफ अँथर. आता स्ट्रक्चर ऑफ अँथर, स्ट्रक्चर ऑफ अँथर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. ओके, तर मग जो पण अँथर आहे तो नक्की दिसतो कसा, तो आहे कसा, त्याच्यामध्ये काय असतं आणि तो रिप्रोडक्शनमध्ये कसा पार्टिसिपेट करतो. ओके बाळांनो, हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या CET साठी, सो प्लीज फोकस हिअर. Structure of anther include in which the immature anther or bundle is a bundle of parenchymatous tissue or single layer of a epidermis coated. बाळांनो, हा जो पण अँथर असतो ते नेमका असतो कसा, चला आता आपण पाहूया. ओके, आता इकडे बघा सगळ्यांनी नीट. जर का मी तुम्हाला सांगायचं झालं तर मग स्ट्रक्चर ऑफ अँथर. आता स्ट्रक्चर ऑफ अँथर जर का आपण शिकायला गेलो बाळांनो तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की एखादं फूल सुरुवातीला कळी रूपामध्ये असतं. कळी रूपामध्ये असतं म्हणजेच थोडक्यात ते पूर्णपणे मॅच्युअर झालेलं असतं का, नसतं. तर ते कसं असतं, कच्चं असतं, म्हणजेच इमॅच्युअर असतं. ओके, सो इथे अँथर सुद्धा सुरुवातीच्या स्टेजला इमॅच्युअर असतो, इमॅच्युअर अँथर. ओके, इमॅच्युअर अँथर म्हणजेच नेमकं काय असतो, तर त्याच्यामध्ये बाळांनो नीट फोकस करा, याच्यामध्ये बंडल ऑफ पॅरेनकायमॅटिस टिश्यू असतात. इमॅच्युअर अँथरमध्ये काय असतं, बंडल ऑफ parenchymatous tissue, parenchymatous tissue, parenchymatous tissue बाळांनो, पॅरेनकायमॅटस टिश्यू म्हणजे एक असे टिश्यू आहेत की जे पॅकिंगचं काम करतात. काय करतात, पॅकिंग. फॉर एक्झाम्पल तुम्ही बाळांनो मार्केटमधून बरेच गोष्टी आणता, मॅगी आणता किंवा एखादं फूड थिंग्स असतात की जे एका प्लॅस्टिकच्या शीटमध्ये रॅप केलेले असतात, किंवा एखादं गिफ्ट कसं असतं तुमचं, ते पण कसं प्लॅस्टिकच्या गिफ्ट पेपरमध्ये रॅप केलेलं असतं, गुंडळलेलं असतं. जस्ट लाईक दॅट बाळांनो, जो पण इमॅच्युअर अँथर असतो तो बंडल ऑफ पॅरेनकायमॅटस टिश्यूमध्ये रॅप केला जातो, गुंडळला जातो. ओके, सो इट्स अ बंडल ऑफ पॅरेनकायमॅटस टिश्यू अँड अ सिंगल लेअर ऑफ इपिडर्मिस कोटेड. आणि बाळांनो हा कसा असतो, विथ अ सिंगल लेअर ऑफ इपिडर्मिस कोटेड. ओके, सिंगल लेअर ऑफ इपिडर्मिस कोटेड असतो. म्हणजे पॅरेनकायमॅटस टिश्यू पासून त्याचं बंडल ऑफ पॅरेनकायमॅटस टिश्यू त्याच्यामध्ये असतात, पण सोबतच बाळांनो त्याच्यावर एक सिंगल लेअर असतो. कशाचा सिंगल लेअर असतो, इपिडर्मिसचा. आता बाळांनो जो पण कुठल्याही प्लांटचा बाहेरचा लेअर, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का मँगो पाहिला तर मँगोची जी साल आहे, किंवा बनाना पाहिला, बनानाची जी पण साल आहे ती साल म्हणजेच काय असतं, इपिडर्मिस असतं. ह्याच्यामध्ये इपी या शब्दाचा अर्थ आहे बाळांनो बाहेरचा. इपी या शब्दाचा अर्थ आहे बाहेरचा, आणि डर्मिस या शब्दाचा अर्थ आहे स्किन, बाहेरची स्किन म्हणजेच काय, इपिडर्मिस. तर बाळांनो जो पण इमॅच्युअर अँथर असतो तो पॅरेनकायमॅटस किंवा पॅरेनकायमॅटस टिश्यूने काय केला जातो,
कोटेड असतो आणि म्हणजेच काय इपिडर्मिस कोटेस असतो. आता बाळांनो ह्याच्यामधला पुढचा पॉईंट जर का आपण लर्न करायला घेतला तर तो आहे अँथर इज अ डायथिकस अँड टेट्रास्पोरेंजिएट. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बाळांनो, अँथर कसं आहे बाळांनो, डायथिकस. आता डायथिकस म्हणजेच काय आणि त्यांनी अजून दुसरा पण पॉईंट काय सांगितले, टेट्रास्पोरेंजिएट. टेट्रास्पोरेंजिएट. ओके, सो बाळांनो अँथर इज अ डायथिकस अँड टेट्रास्पोरेंजिएट. आता स्पोरेंजिएट जो पण अंतर असतो बाळांनो हा कसा असतो, सगळ्यांनी नीट लक्ष देऊन पहा. डायथिकस त्याला काय म्हणलं आहे कारण की तो 2 पार्ट्स मधून दिसतो. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे बघा, हा वरचा पार्ट आणि हा लोअर पार्ट, फर्स्ट सेकंड असे 2 पार्ट्स आहेत. ओके, म्हणून त्याला बाळांनो म्हणताना डायथिकस असं म्हणतात, DIOTHECOUS. ओके, डायथिकस. आता बाळांनो डायथिकस जो पण हा अँथर असतो, ओके, त्याच्यामध्ये डायथिकस असल्यासोबतच त्याला आपण टेट्रास्पोरेंजिएट सुद्धा म्हणतो. टेट्रास्पोरेंजिएट का बरं म्हणतो, ओके, सो हिअर आर टेट्रास्पोरेंजिएट म्हणण्यासाठी त्याचे बाळांनो एकूण दिला तर अँथर हा कसा आहे बाळांनो, 2 लोब्ड आहे. म्हणजे तिथे बाळांनो असे 2 पार्ट्स तयार झालेले दिसतात अँथरचे. 2 लोब्ड असल्यामुळे आपण त्याला डायथिकस म्हणतो. पण सोबतच तो टेट्रास्पोरेंजिएट पण आहे. टेट्रास्पोरेंजिएट म्हणजेच काय, तर ह्यातला एक जो पण लोब आहे तो बरोबर सेंटरला डिवाइड होतो. आता जर का एक लोब सेंटरला डिवाइड झाला म्हणजे दोन्ही सुद्धा लोब त्यांच्या सेंटरला डिवाइड होतात, त्यावेळेस त्याचे एकूण 4 पार्ट्स तयार होतात. लक्षात घ्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, 1 2 3 4 असे एकूण त्याचे 4 पार्ट्स पडले, म्हणून त्याला टेट्रास्पोरेंजिएट असं म्हणतात. आता बाळांनो ही एक बायोलॉजीची लँग्वेज आहे की जी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, ज्याच्यामध्ये मोनो म्हणजेच काय असतं 1, त्यालाच युनी पण म्हणतात, UNI युनी. परत बाळांनो तुमच्या सगळ्यांना माहीत आहे डाय म्हणजे 2, त्यालाच बाय सुद्धा म्हणतात. ओके, परत बाळांनो ट्राय म्हणजेच काय 3, 3. ओके, त्यानंतर मग टेट्रा म्हणजेच काय 4. या टेट्राला अजून एक नाव आहे ते म्हणजेच काय क्वाड्रा. आणि पेंटा म्हणजेच काय 5. परत बाळांनो याच्या पुढे सुद्धा अजून एक पॉइंट आहे, पॉली, POLY. पॉली म्हणजेच काय मोर दॅन 5 म्हणजेच पॉली. ओके, सो बाळांनो हे जे पण आहेत ना ते न्यूमेरिकल्स आहेत की जे बायोलॉजीमध्ये यूज केले जातात. हे सगळ्यात तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. मोनो युनी म्हणजे 1, डाय बाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, टेट्रा किंवा क्वाड्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5, पॉली म्हणजे मोर दॅन 5. बायोलॉजीमध्ये इथपर्यंतच आहेत. ओके, मग ह्याच्यामध्ये बाळांनो इथे पण टेट्रास्पोरेंजिएट म्हणलो, मग इथे टेट्रा म्हणजेच किती आहेत 4 आहेत. सो इथे बाळांनो आपल्याला एकूण 4 रूम्स मिळतात, म्हणून त्याला टेट्रास्पोरेंजिएट असं म्हणलेलं आहे. पण तुमच्या सगळ्यांना अजून एक प्रश्न पडेल, स्पोरेंजिएट या वर्डचा अर्थ काय, मिनिंग काय. टेट्राचा अर्थ तर तुम्हाला कळला, टेट्रा मिनिंग 4, पण स्पोरेंजिएटचं मिनिंग काय बाळांनो, तर स्पोअर प्रोड्युसिंग टिश्यू. कुठला बाळांनो, स्पोअर प्रोड्यूस करणारा टिश्यू. स्पोअर प्रोड्युसिंग टिश्यू, स्पोअर प्रोड्यूस करणारा टिश्यू आहे हा. ओके, सो बाळांनो असे कोणत्याचे पार्ट्स पडले. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच त्यांनी नेक्स्ट सांगितलेला आहे ते कसे आहेत बाळांनो, तर ते एक हेट्रोजेनेसिटी. त्यांना मग त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसून येते बाळांनो, हेट्रोजेनेसिटी दिसून येते. आता हेट्रोजेनेसिटी दॅट मीन्स व्हॉट, सगळ्यांनी फोकस करा. ओके, मी हे रफ करतो. आता आपल्याला त्यांच्यामध्ये बाळांनो हेट्रोजेनेसिटी दिसून येते. सो इथे मी पॉईंट लिहितो, हेट्रोजेनेसिटी. Heterogeneity that means what? Okay, so here are heterogeneity, the hypodermal cells get transformed into the archaeosporial cells. बाळांनो ह्याला आर्किओस्पोरियल पण म्हणतात, पण मी मुद्दा म्हणून आर्चिओस्पोरियल म्हणतो कारण ते तुमच्या लक्षात राहावं म्हणून. हेट्रोजेनेसिटी म्हणजेच काय, हेट्रो म्हणजे डिफरन्सेस, विभिन्नता. ह्यांच्यातल्या अगोदर एक सेल असतात आणि त्यांचं नंतर रूपांतर वेगळ्या सेल्समध्ये होतं. ओके, फॉर एक्झाम्पल बाळांनो मी तुमच्या सगळ्यांना सांगतो, मँगो आंबा घ्या. आंबा दिसताना अगोदर सुरुवातीला कैरी असतो ग्रीन कलरचा, पण तो पिकल्यानंतर येल्लो कलरचा होतो. मग त्याच्यामधल्या सेल चेंज होतात ग्रीन कलरवरून येल्लो कलरमध्ये. सेम तेच असतं बाळांनो, अँथरमधल्या सुद्धा सेल्स
ज्या पण असतात त्या चेंज होतात. त्या सगळ्यात पहिल्यांदा काय असतात बाळांनो, तर त्या सगळ्यात पहिल्यांदा असतात हायपोडर्मल सेल्स. ओके, काय असतात बाळांनो त्या सगळ्यात पहिल्यांदा हायपोडर्मल सेल्स. ओके, हायपोडर्मल सेल. ओके, आता ह्याच्यामध्ये डर्मल सेल हा एक पॉईंट आहे. तुमच्या सगळ्यांना डर्मल ह्याचं मिनिंग मी इथे वर सुद्धा सांगणार होतो, डर्मिसमध्ये सुद्धा स्किन म्हणून मी अर्थ सांगितला. हे कसं लक्षात ठेवायचं, तुम्ही सगळ्यांनी शाहरुख खानची ॲडव्हर्टाईज पाहिली असेल, ज्याच्यामध्ये तो काय म्हणतो बाळांनो, डर्मी डर्मी कूल कूल, बरोबर की नाही. मग डर्मी डर्मी दॅट मीन्स व्हॉट, स्किन कूल कूल करण्याची ती पावडर, त्याची तो ॲडव्हर्टाईज करत होता, स्किन कूल करण्याची पावडर. मग इथे ह्याच्यामध्ये त्याला तुम्हाला काय सांगायचं, डर्मी म्हणजे स्किन. ओके, सो हायपोडर्मल सेल म्हणजे बाहेरच्या स्किनच्या सेल्स किंवा बाळांनो आपण असे म्हणूया की अँथरच्या सेल्स, ह्यांचं रूपांतर होतं. हे काय करतात बाळांनो, कन्वर्ट होतात. कशामध्ये ते कन्वर्ट होतात, तर आर्किओस्पोरियल सेल्समध्ये. तुम्ही त्याला बाळांनो लक्षात ठेवण्यासाठी आर्किओस्पोरियल सेल म्हणून सुद्धा लक्षात ठेवू शकता, की ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात बाळांनो त्याची स्पेलिंग राहील, आर्चिस्पोरियल सेल्स. ओके, तुम्हाला बाळांनो ह्या सगळ्या नोट्स हव्या असल्या तर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर या व्हिडिओच्या एंडला शेअर करेन. ओके, त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही बाळांनो मेसेज करू शकता मला, मी तुम्हाला त्याच्यावर आपल्या या चॅप्टरच्या नोट्स सेंड करेन. ओके सर, चला बाळांनो फोकस करा. हायपोडर्मल सेल्सचं कन्व्हर्जन आर्किओस्पोरियल सेल्समध्ये होतं, म्हणजे ते कन्व्हर्जन झालं. मग यामध्ये 2 डिफरंट टाईपच्या सेल्स आल्या, म्हणून बाळांनो याला म्हणताना हेट्रोजेनेसिटी असा वर्ड आहे बाळांनो. काय आहे हेट्रोजेनेसिटी, हेट्रो म्हणजे डिफरन्सेस आणि जेनेसिटी म्हणजेच काय बाळांनो, त्याच्यामध्ये असणारा पार्ट किंवा आपण असं म्हणूया त्याच्यामध्ये असणारं बाळांनो सेल्स. ओके, त्याला त्यांनी जेनेसिटी म्हणलेलं आहे. हेट्रोजेनेसिटी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. आता बाळांनो ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पुढचा पॉईंट आहे तो आहे दे आर डायथिकस बिकॉज इट कंटेन 2 लोब. बाळांनो अँथर हा कसा आहे, डायथिकस आहे. मी तुम्हाला ऑलरेडी इथे सांगताना सांगितलं होतं की अँथर हे कसे आहेत, डायथिकस आहेत. का, कारण की बाळांनो ते कसे आहेत, 2 लोब्ड आहेत, एक वरचा लोब आणि खालचा लोब, असे 2 लोब. सेम आपल्या लिप्स सारखे ते असतात, अप्पर लिप लोअर लिप कसे असतात सेम तसेच. तुम्हाला बाळांनो साईडला त्याची डायग्राम दिसेलच. ओके, मी तुम्हाला प्रत्येक मेन पॉईंटला डायग्राम शेअर करत जाईन. आता बाळांनो सगळ्यांनी पहा, सो ते कसे आहेत बाळांनो, डायथिकस आहेत. अँथर कंटेन 2 लोब, त्याच्यामध्ये 2 लोब असतात म्हणून त्याला डायथिकस म्हणतात. नेक्स्ट इज दे आर सम आर मोनोथिकस. ओके, मोनोथिकस काय काय अँथर असतात ते मोनोथिकस असतात. का, कारण ते कसे असतात, सिंगल लोब. सो बाळांनो काही अँथर हे कसे असतात, मोनोथिकस. मोनोथिकस. ओके, सो मोनोथिकस बिकॉज दे हॅव 1 लोब. काही अँथर असे मोनोथिकस असतात तर काही डायथिकस असतात. आता पुढे त्यांनी काय दिले आहे, सो टेट्रास्पोरेंजिएट मीन्स 1 अँथर 2 लोब अँड ईच लोब कंटेन 2. हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. त्याला आपण टेट्रास्पोरेंजिएट सुद्धा का म्हणतो, कारण एका अँथर सपोज. ओके, आता बाळांनो मी तुम्हाला थोडंसं ब्रॉडली डायग्राम ड्रॉ करून दाखवतो किंवा तुम्हाला डायग्राम पण साईडला मी शेअर करतच असेल. सपोज जर का हा अँथर आहे, ओके, ह्या अँथरचे हे जर का समजा बाळांनो 2 लोब असले. ओके, युजली तुम्हाला जो पण आता अँथर लर्न करायचा तो एका थोडक्यात बटरफ्लाय टाईप स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय. म्हणजे कसा तो दिसणार आहे बाळांनो, इकडे बघा, हा असा बटरफ्लाय टाईप स्ट्रक्चर दिसणार आहे. ह्याच्यामध्ये 2 लोब आहेत, फर्स्ट लोब सेकंड लोब. ओके, मग म्हणून बाळांनो त्याला डायथिकस म्हणतात. आणि जर का सपोज अँथरमध्ये एकच लोब असेल तर त्याला मोनोथिकस सुद्धा म्हणतात. ओके, जर का बाळांनो हा लोब आहे, ह्याच्यामध्ये ना बाळांनो एक कालांतराने बाळांनो काय तयार होतं, एक स्ट्रक्चर तयार होतं की ज्याच्यामुळे बाळांनो त्याच्यामध्ये एकूण 4 खोल्या तयार होतात, मीन्स 4 लोब तयार होतात. ओके, द फर्स्ट वन, द सेकंड वन, द थर्ड वन अँड द फोर्थ वन. Okay, so it have a totally 4 lobe, hence it called as a tetrasporangiate. म्हणून बाळांनो त्याला टेट्रास्पोरेंजिएट असं म्हणलं जातं. पुढचा जो पण पॉईंट आहे बाळांनो महत्त्वाचा तो आहे पोलन सॅक्स. इट कंटेन द पोलन सॅक्स दॅट इज अ 2 लोब इनटू 1 सॅक्स. सो 4 पोलन सॅक्स मीन्स टेट्रास्पोरेंजिएट. मी हे नोट्समध्ये खूप छान एक्सप्लेन केलं आहे अजून, सो त्यासोबत तुम्ही रेफर केलं तर सुद्धा इट्स इनफ. ओके, आता बाळांनो पुढे लक्ष द्या. मी हायपोडर्मल सेल्स दॅट इज अ इंटरनल सेल्स ऑफ अ अँथर. बाळांनो ह्याच्यामध्ये काही वर्डचं मिनिंग तुम्हाला सुद्धा कळणं गरजेचं आहे, सो ते मी सेपरेटली एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यामध्ये हायपोडर्मल सेल्स म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं बघा, ह्या आहेत हायपोडर्मल सेल्स. ह्या अँथरच्या
इनर सेल्स आहेत. ओके, इंटरनल सेल्स ऑफ अ अँथर म्हणजेच काय बाळांनो, हायपोडर्मल सेल्स. आणि आर्किओस्पोरल सेल्स, द हायपोडर्मल सेल्स आर गेट ट्रान्सफॉर्म्ड इनटू आर्किओस्पोरल सेल्स. ओके, आता बाळांनो आपण नेक्स्ट लर्न करूया टीएस ऑफ अँथर. पण आता इथे काय शिकतोय, टीएस ऑफ अँथर. ओके, आता टीएस ऑफ अँथर याच्यामध्ये मला सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगायचं, टीएस ऑफ अँथर जे पण तुम्ही शिकताय ते खरं तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पाहिलेले आहेत. तुम्ही मला सर अँथर आम्ही कधी पाहिलेत, तर पहा तुमच्यापैकी सगळ्यांनी जास्वंद, हिबिस्कस ह्याचं फुल पाहिलेलं आहे. जर त्या जास्वंदच्या फुलाला जर का तुम्ही स्वतः हातामध्ये घेतलं आणि बरोबर मधल्या स्टिकला जर का तुम्ही टच केला तर तुमच्या हाताला येल्लोइश कलरचे पार्टिकल्स लागतात. ते येल्लोइश कलरचे पार्टिकल्स दुसरे कोण नसून हे अँथर असतात. जर का तुम्ही मॅग्निफिकेशन लेन्सने जास्त झूम करून पाहिलं, मॅग्निफाईंग लेन्स असते की नाही भिंग, त्याने जर का पाहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये असे 4 पार्ट्स पाहायला मिळतील आणि त्याच्या आतमध्ये अजून येल्लो कलरचे एकदम छोटेसे पार्टिकल असतात. फॉर एक्झाम्पल पावडर, पाऊंड्स पावडर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे ना, त्याच्यासारखे सेम छोटेसे पॉईंट्स असतात. त्यांनाच काय म्हणतो बाळांनो आपण, पोलन ग्रेन्स. काय म्हणतो आपण त्यांना, पोलन ग्रेन्स. तेच येल्लोइश कलरचेच पोलन ग्रेन्स असतात. असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता सगळ्यांनी इकडे फोकस करा. तर मला तुमच्या सगळ्यांना जो पण पॉईंट शिकवायचा आहे ते आहे टीएस ऑफ अँथर. आता टीएस ऑफ अँथर शिकवायच्या अगोदर मला तुम्हाला ते जे पण आहे ते डायग्रॅमॅटिकली सगळ्यात पहिल्यांदा एक्सप्लेन करायचं. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक डायग्राम दिलेली आहे की जी मी तुम्हाला साईडला सुद्धा दाखवेन. या साईडला दाखवेन बघा, ही आहे टीएस ऑफ अँथर. ओके, आता ही टीएस ऑफ अँथर मी तुम्हाला इझिएस्ट फॉर्ममध्ये इथे दाखवतो. आता कसं दाखवतो सगळ्यांनी बघा, ही आहे अँथरची झूम करून पाहिल्यानंतरची डायग्राम. अँथर, जो पण अँथर असतो ना बाळांनो, त्याला मी तुमच्या सगळ्यांना सुरुवातीला सांगितलं होतं की याला बायलोब्ड म्हणतात किंवा डायोथिकस असं सुद्धा म्हणतात. का बरं याला डायोथिकस म्हणलं जातं, कारण की बाळांनो सुरुवातीला ह्याच्यामध्ये फक्त एकूण 2 पार्ट पडतात. किती बाळांनो पार्ट पडतात, 2. हा एक पार्ट, हा एक पार्ट, असे 2 पार्ट पडतात म्हणून त्याला डायोथिकस म्हणतात. नंतर त्या 2 पार्ट्समध्ये डिवायडेशन होतं आणि अजून 2 पार्ट तयार होतात. मग एकूण किती पार्ट तयार झाले, 1 2 3 4, म्हणून त्याला टेट्राथिकस असं सुद्धा म्हणतो बाळांनो आपण. ओके, तर ठीक आहे बाळांनो, आता टेट्रास्पोरेंजिएट असं सुद्धा म्हणतो आपण त्याला, कारण त्याचे 4 पार्ट पडले. बरं, ह्या सगळ्या पार्ट्सची नावं मला तुमच्या सगळ्यांना सांगायचं. जर का सपोज माझा हा हात अँथर असेल, ओके, आणि माझा ह्या हाताचा हे जो पण पार्ट आहे तो आहे फिलामेंट, तर मग बाळांनो माझं जे मनगट आहे ना त्याला कनेक्टिव्ह म्हणतात. काय म्हणतात, कनेक्टिव्ह. ह्या वरच्या अँथरला ह्या फिलामेंटशी जोडणारा पार्ट कोण आहे, माझं हे मनगट, रिस्ट. दॅट रिस्ट वी कॉल्ड कनेक्टिव्ह. या रिस्टलाच काय म्हणायचं, कनेक्टिव्ह. मग सेम असंच कनेक्टिव्ह बाळांनो आतल्या साईडने पाहिलं तर तुम्हाला इथे दिसेल, हो की नाही. हा इथला पार्ट म्हणजे काय असेल, कनेक्टिव्ह, म्हणजे माझं मनगट इथे जोडलेला आहे. सेम हाच पार्ट जर का मी इथे अँथरमध्ये पाहिला तर इथे दिसून येतो की जिथे फिलामेंटचं मनगट आहे. ओके, सो त्या पार्टला महिला आहे आपण कनेक्टिव्ह. ओके, आता ह्याच्यानंतर हे जो पण अँथर आहे त्या अँथरची सगळ्यात बाहेरची ब्लॅक कलरची लाईन दिसते तुमच्या सगळ्यांना. बघा मी ते दाखवले, सगळ्यात ब्लॅक कलरची लाईन, त्या ब्लॅक कलरच्या लाईनला म्हणायचं इपिडर्मिस. काय म्हणायचं बाळांनो त्याला, इपिडर्मिस. त्यानंतर त्याच्या आतमधला जो पण ग्रीन कलरचा पार्ट आहे त्याला म्हणायचं एंडोथेशियम. व्हॉट वी कॉल्ड इट, एंडोथेशियम. इपी बाहेरची, डर्मिस म्हणजे स्किन, एंडो आतमधली, थेशियम म्हणजे आतमधल्या टिश्यू. एंडोथेशियम आतमधला टिश्यू. त्याच्या आतमध्ये कोण असतो, हा जो मग व्हाईट कलरचा आहे ना, मी सगळीकडे एकदम व्हाईट कलरचं जे पण दिसते तुमच्या सगळ्यांना, त्याला म्हणायचं मिडल लेअर. 3 नंबरचा कुठला आहे, सगळ्यात आतमधला मिडल लेअर. आता त्या मिडल लेअरच्या आतमध्ये सुद्धा आहे. म्हणजे सपोज जर काही ते ब्लॅक कलर घेतला तर त्याला आपण म्हणतो इपिडर्मिस, ग्रीन कलर घेतला एंडोथेशियम, त्याच्या आतमध्ये इथे काहीच नाही, मिडल लेअर. आणि त्याच्यानंतर आहे तो हा ब्ल्यू कलरचा लेअर. ह्या ब्ल्यू कलरच्या लेअरला काय नाव दिलं आहे त्यांनी बाळांनो, टेप्टम. काय नाव दिलेलं आहे, टेपटम. हा जो पण ब्ल्यू कलरचा आहे बघा, प्रत्येक ठिकाणी इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. या ब्ल्यू कलरच्या पार्टला म्हणले त्यांनी टेप्टम. आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जे पण मी रेड कलरने केलेला आहे बाळांनो, दिसतोय सगळ्यांना, हा रेड कलरचा जो पण पार्ट आहे त्याला म्हणलेला आहे स्पोरोजिनियस टिश्यू. काय म्हणले, स्पोरोजिनियस टिश्यू. आणि त्याच्या आतमध्ये मी जे पण हे डॉट 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 काढलीत का, हे सगळे कोण आहेत बाळांनो, पोलन ग्रेन्स आहेत. कोण आहेत, पोलन ग्रेन्स. सो चला मी इथे लिहितो बाळांनो, दे ऑल आर पोलन ग्रेन्स. ओके, पण आता बाळांनो हे सगळे कसे काय डिवाइड होतात तर तुमच्या सगळ्यांना ते सांगण्यासाठी मी एकदम शॉर्टकटमध्ये एक
ट्री डायग्राम टाईप किंवा एक चार्ट काढलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला बाळांनो सगळं समजेल. हे बाळांनो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये किंवा डायजेस्टमध्ये किंवा इतर कुठल्याच नोट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. ओके, तर मी तुमच्या सगळ्यांना अगोदरच सांगितलं होतं की ज्यावेळेस सुद्धा अँथर हा इमॅच्युअर असतो म्हणजेच कच्चा असतो त्यावेळेस बाळांनो त्याला काय म्हणतो आपण, तर हायपोडर्मल सेल्स. त्याच्यामध्ये कोणत्या सेल्स असतात, हायपोडर्मल. आणि ज्यावेळेस तो मॅच्युअर होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणत्या सेल्स असतात सगळ्या, तर त्याच्यामध्ये असतात बाळांनो आर्चिओस्पोरियल सेल्स. कुठले सेल्स, आर्चिओस्पोरियल सेल्स. सो हायपोडर्मल सेल जो पण असतो ना त्याचं रूपांतर झालेलं आहे बाळांनो आर्चिओस्पोरियल सेल्समध्ये. हे आर्चिओस्पोरियल सेल्सचे पुढे गेल्यानंतर 2 टाइप्स पडतात. जो पण फर्स्ट टाइप आहे तो आहे स्पोरोजिनियस सेल्स आणि दुसरा टाइप आहे तो आहे प्रायमरी परायटल सेल्स. स्पोरोजिनियस सेल्स, प्रायमरी परायटल सेल्स. बघा आर्चिओस्पोरियल सेल्सचे 2 टाइप पडले. पहिला आहे स्पोरोजिनियस सेल्स, दुसरा आहे प्रायमरी परायटल सेल्स. आता ह्या दोन्ही सेल्सचं काम वेगवेगळे. तुम्ही सगळ्यांनी अंड पाहिलंय ना, अंड्यामधलं डिल जे असतं ना, डिल, ते डिल ह्या स्पोरोजिनियस सेल पासून तयार होतं. म्हणजे समजा अंड म्हणजे झाडाची बी आहे असं समजा, त्याच्यामधलं डिल म्हणजे येलोइश कलरचं जे पण यॉक असतं ना, यॉक, ते यॉक ह्या स्पोरोजिनियस सेल पासून तयार होतं. तर बाहेरचं जे पण कवरिंग आहे, कोटिंग आहे, अंड्याचं कवच, अंडे शिजवल्यानंतर जे पण व्हाईट कलरचं दिसतं तुम्ही खाता जे, ते बाळांनो ह्या प्रायमरी परायटल सेल पासून तयार होतं. म्हणजे तुमच्या सगळ्यांना समजलं की जो पण मेन पार्ट, पिल्लू अंड्याच्या आतमध्ये तयार कशापासून होतं, तर ते त्याच्या डील पासून म्हणजे येल्लो कलरच्या यॉक पासून तयार होतं. मग ते म्हणजेच मेन पार्ट झालं. तो मेन पार्ट हे स्पोरोजिनियस सेल तयार करतात. तर बाहेरचं जे पण कवच वगैरे आहे ते काम बाळांनो हे प्रायमरी परायटल सेल्स करतात. मग बाळांनो जर का आपण नीट निरखून पाहायला गेलो तर स्पोरोजिनियस सेल्सचा पुढे गेल्यानंतर टाइप जो पण पडला आहे, पार्ट पडलाय, डिवायडेशन झालंय, ते आहे स्पोरोजिनियस टिश्यूमध्ये. त्यालाच MMC असं सुद्धा म्हणतात. तुम्ही सगळ्यांना बरेचदा सीईटीला नीटला क्वेश्चन पडतो MMC वरून. MMC म्हणजेच काय, मायक्रोस्पोर मदर सेल. जे मदर सेल्स मायक्रोस्पोरला प्रोड्यूस करतात. कशाला प्रोड्यूस करतात, मायक्रोस्पोर. तुमच्या सगळ्यांना सांगतो मायक्रोस्पोर म्हणजे दुसरं काय नाही, पोलन ग्रेन्सच, पण त्याला ग्रीक भाषेमध्ये मायक्रोस्पोर सुद्धा म्हणतात. ज्या टिश्यू किंवा ज्या सेल मायक्रोस्पोरला जन्म देतात त्या मायक्रोस्पोरच्या कोण झाल्या, मदर झाल्या, म्हणून त्यांना काय म्हणतात, मायक्रोस्पोर मदर सेल म्हणजेच MMC. ओके, MMC पुढे डिवाइड होऊन बाळांनो मायक्रोस्पोर टेट्रॅड तयार करतात. काय तयार करतात, मायक्रोस्पोर टेट्रॅड म्हणजे 4 मायक्रोस्पोर तयार करतात. त्यालाच आपण पोलन ग्रेन्स असं म्हणतो. आता हे झालं बाळांनो एक बाजू. दुसरी साईड अशी आहे बाळांनो की मायक्रोस्पोर मदर सेल पोलन ग्रेन तयार करतात. हे झालं अंड्याचं डील तयार झालं. आता बाहेरचे जे पण लेअर असतात ते कसे तयार होतात पहा. प्रायमरी परायटल सेल्स मी तुम्हाला सांगतो दुसरा टाइप, आर्चिओस्पोरियल सेल पासून दुसरा पार्ट जो पण तयार होतो तो आहे प्रायमरी परायटल. हे प्रायमरी परायटल नंतर कशामध्ये कन्वर्ट होतात, अँथर वॉल लेअर मध्ये कन्वर्ट होतात. हे जे पण मी सांगितलं तुम्हाला लेअर, हे सगळे लेअर म्हणजेच अँथरच्या वॉलचे लेअर, अँथरच्या भिंतीचे लेअर. ओके, सो अँथर वॉल लेअर आर डिवायडेड इंटू 4 लेअर. त्याचे एकूण 4 लेअर पडतात. जसं मी तुमच्या सगळ्यांना सांगितलं, सगळ्यात बाहेरचं आहे इपिडर्मिस, हे बघा इथे लिहिलंय, इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर सेकंड आहे एंडोथेशियम, हा पण इथे दाखवलाय बघा, हा ग्रीन कलरचा लेअर. थर्ड जो आहे तो आहे मिडल लेअर, हा पण दाखवलाय बघा इथे मी, मिडल लेअर. आणि सर्वात लास्ट आहे तो टेप्टम, हे बघा ब्ल्यू कलरचा, तो पण मी इथे दाखवलेला आहे. सो असे एकूण 4 लेअर पडलेत, इपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेअर आणि टेप्टम. ओके, आय होप तुमच्या सगळ्यांना आजचा लेक्चर कळला असेल. आपण लवकरच नेक्स्ट पार्ट घेऊन भेटूया. थँक्यू. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.